आज आपण 7 व 8 सप्टेंबर 2025 रोजी लागणाऱ्या चंद्रग्रहण विषयक संपूर्ण माहिती घेणार आहोत, जे की भारतात दिसणार आहे। नमस्कार, हेल्थ टिप ज्ञान ज्योती चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींच्या कृपेने सर्वांना सुआरोग्य लाभो हीच स्वामीचरणी प्रार्थना। चंद्रग्रहण म्हणजे काय? चंद्रग्रहणाचा भारतातला वेळ कोणत्या आहेत? गर्भवतीने हे चंद्रग्रहण पाळायचे का नाही? सूतक काळ किती वेळ असणार आहे? चंद्रग्रहण कशा प्रकारे पाळायचे आहे? या बाबतीत सर्व डिटेल माहिती आपण बघणार आहोत। हे या वर्षातलं दुसरं व मोठं ग्रहण आहे, भारतातून दिसणार आहे। हे ग्रहण रविवारी म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष पौर्णिमेला दिसणार आहे। या दिवशी चंद्र लाल रंगाचा दिसून येईल, यालाच ब्लड मून असेही म्हणतात। या अगोदरचे जे ग्रहण झालं होतं ते 14 मार्च होळीच्या दिवशी झालेले होते। भारतातून दिसणार नव्हते ते ग्रहण, त्यामुळे आपल्याला पाळण्याची आवश्यकता नव्हती, पण चंद्रग्रहण मात्र भारतातून दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला याचे वेध पाळावे लागणार आहेत। जेव्हा सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते व यामुळेच अंशतः किंवा पूर्णतः चंद्र हा पूर्णपणे झाकला जातो आणि या धारणेलाच चंद्रग्रहण असे म्हणतात। आता हे जे ग्रहण आहे हे खग्रास चंद्रग्रहण आहे। अचूक वेळ आणि वेध कधीपासून पाळायचे ते बघूयात आपण। पण पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्या बाजूची बेल आयकॉन दाबा आणि त्यावर बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल। आणि हो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि कमेंट करून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तेही विचारू शकता। चला तर बघूयात आपण अचूक वेळा आणि वेध कधीपासून पाळायच्या आहेत। 7 सप्टेंबरला रविवारी रात्री 9:57 सुरुवात होणार आहे आणि 12 नंतर म्हणजेच 8 तारीख लागते। 8 सप्टेंबर 2025 सोमवारी उत्तर रात्री 1:27 संपणार आहे। ग्रहण म्हणजेच एकूण कालावधी हा 3 तास 3 मिनिटांचा असणार आहे। सूतक काळ कधीपासून लागतो तर हा 7 सप्टेंबर 2025 रविवारी दुपारी 12:37 पासून चालू होणार आहे ते मोक्ष काळापर्यंत, म्हणजेच 8 सप्टेंबर 2025 सोमवारी मध्यरात्री 1:27 पर्यंत पाळायचा आहे। पण सर्वात महत्त्वाचे म्हणजेच गरोदर स्त्रिया, वृद्ध माणसे, लहान मुले यांच्यासाठी हे ग्रहण म्हणजे सूतक काळ हे 7 सप्टेंबर 2025 रविवारी सायंकाळी 5:15 पासून चालू होईल ते मोक्ष काळापर्यंत, म्हणजेच 8 सप्टेंबर 2025 सोमवारी रात्री 1:27 पर्यंत सूतक काळ हा पाळायचा आहे। हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे? हे ग्रहण भारतातून तर दिसणारच आहे, पण यासोबतच आशिया खंड, ऑस्ट्रेलिया, युरोप, न्यूझीलंड, पश्चिमी आणि उत्तरी अमेरिका, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेचा पूर्व भाग इत्यादी देशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसून येणार आहे। पण देशानुसार चंद्रग्रहणाचा कालावधी हा वेगवेगळा आहे। आता या सगळ्या वेळा जे आहेत ते फक्त मी तुमच्या माहितीसाठी सांगितले आहेत। गर्भवती महिला किंवा इतर कोणीही ग्रहणाचा तुमच्या मानवी जीवनावर काहीही विपरीत परिणाम होईल असा विचार करू नये। सकारात्मक रहा, मंत्र स्तोत्र पठण करा, कारण ग्रहण ही एक शास्त्रीय खगोलीय घटना आहे। पूर्वी चंद्राला किंवा सूर्याला राहू केतूने गिळलं आहे, म्हणून अचानक अंधार पडला आहे किंवा चंद्र सूर्य हा अचानक गायब झाला आहे, यामुळे काहीतरी विपरीत घडणार आहे अशी एक भीती बाळगली जायची।
परंतु आता सध्याच्या काळामध्ये किंवा आज रोजी आपल्याला माहिती आहे की ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि कशामुळे होत आहे त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या गर्भावर याचा विपरीत परिणाम होत नाही। भीती बाळगून सर्वात महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमची व बाळाची काळजी घ्या, वेळेवर जेवण घ्या, औषध घ्या, गोळ्या घ्या। तुम्हाला तहान लागली किंवा लघवीला जायचं असेल तर तुम्ही नक्की जा, ते थांबू नका, कारण ह्या गोष्टीमुळे तुम्ही किंवा तुमच्या बाळाला त्रास होईल असं काहीही करायचं नाही आहे। ह्या गोष्टी गरजेच्या आहेत। बराच वेळ काही खाल्लं नाही प्यायलं नाही तर त्याचा परिणाम हा बाळावर देखील होऊ शकतो, डिहायड्रेशन होऊ शकते। तुम्ही सूतक काळात सकारात्मक राहण्यासाठी पठण करा, मंत्र स्तोत्र पठण करा यांचं, आणि तुम्ही ज्या देवाला किंवा मानत असाल त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता, त्यांचा जप करू शकतात। ही माहिती फक्त मी तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे, याने कोणीही घाबरून जाऊ नये। चला तर मैत्रिणींनो, भेटूयात अशाच नवनवीन माहितीसोबत, आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ।